हॅलो, नाझिया खान मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज बनवूया अंड्याची बिर्याणी किंवा अंड्याचा पुलाव. हे बघा, असं सुटसुटीत मस्त आपण बनवूया अंडा पुलाव. तुम्ही हे किंवा लंच किंवा डिनरमध्ये सर्व करू शकतात, किंवा कोण पाहुणे आले घरी तेव्हा तुम्ही बनवू शकतात. खूपच सोपी रेसिपी आहे, लवकर तयार होणारी. इकडे मी अंडी घेतली आहे, आपण उकडून घेऊया. एक पतीला घेतलं आहे, त्याच्यात मी 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकणार आहे. तुम्ही जितकी राईस घेणार ना तेवढंच तेल टाका टेबलस्पून प्रमाणे. थोडंसं तूप टाकल्यावर खूपच छान एक राईसला फ्लेवर येतो. आता अख्खे गरम मसाले, दोन मीडियम साईजची कांदी घेतली होती ती टाकूया. मिक्स करून घेऊया. हे बघा, असं गोल्डन ब्राऊन करून घेऊया. आता आपण टाकूया हिरवी मिरची, टमॅटो. तर इकडे मी 2 ते 3 हिरवी मिरची घेतली होती आणि 2 मीडियम साईजचे टमॅटो घेतले होते बारीक चॉप करून. मिक्स करून घेऊया. आपण आलं लसूणचं पेस्ट टाकूया. मिक्स करून घेऊया. मीठ टाकूया चवीनुसार. हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, बिर्याणी मसाला आणि इकडे आपण 100 ग्राम दही टाकूया. मिक्स करून घेऊया. इकडे मी एक पॅन घेतले, ह्याच्यात आपण 1 टीस्पून तेल टाकणार आणि अंडे फ्राय करून घेणार. तर मी इकडे सर्व अंडी टाकणार. त्याच्यात टाकूया थोडंसं हळद, थोडंसं लाल तिखट. मिक्स करून घेऊया आणि फ्राय करून घेऊया अंडे. हे बघा, मस्त असं कलर आला आहे आणि इकडे आपलं मसाला जे आहे ते पण तयार झालं आहे. तर इकडे मी पाणी टाकणार आहे. जी ती राईस आहे त्याच्याप्रमाणे आपण पाणी टाकूया. आणि राईस मी इकडे बासमती राईस घेतलं होतं 2 कप. तर हे बघा, असं मिक्स करून घेऊया आपण. मीठ थोडंसं मला कमी वाटलं तर मी परत टाकले. तुम्ही पण टेस्ट करून मीठ टाका. मिक्स करून घेऊया. तर हे बघा, असं बॉईल आलेलं आणि जे वरचं पाणी आहे ते सगळं शिजलं आहे. तर आपण इकडे अंडी टाकूया. दम करून घेणार आता आपण. तर लो फ्लेमवर आपण ह्याला 10 मिनटं ठेवणार. थोडंसं पुदिना, कोथिंबीर, थोडीशी तळलेली कांदी, ब्राऊन अनियन, कलर तुम्ही बघू शकतात किती छान वाटतोय. आणि आता आपण झाकण टाकून याला 10 मिनटं लो फ्लेमवर ठेवणार. हे बघा, 10 मिनटं झाली आहे.
तर तुम्ही बघू शकता बिर्याणी जी आहे किती सुंदर तयार झाली आहे, किंवा पुलाव खूपच सुंदर आणि चव पण एवढं सुंदर होतं ना, चविष्ट मस्त. बघू शकतात राईस पण किती सुटसुटीत मस्त झाला आहे. सर्व करून घेऊया आपण. तर तुम्ही हे अंडीची बिर्याणी करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली, आणि बनवा तुम्ही. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.